एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो शिवसेना भवनात। गेल्या 2.5-3 महिन्यांमध्ये आपण इथे अनेक पत्रकार परिषदांसाठी भेटत आलेलो आहोत। महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालत असतो, मग तो अर्थात वेदांता फॉक्सकॉनचा असेल, डॅव्होसचा दौऱ्याचा असेल ज्याच्यात 40 कोटीची उधळपट्टी झाली 28 तासांसाठी आणि कुठेही अजून उत्तर आलेलं नाहीये। अनेक विषय असे आपण इथे हाती घेऊन कामं करत असतो। एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आठवत असेल रस्त्यांचा जो घोटाळ्याचा जो मुद्दा घेतला होता त्याच्यात प्रश्न विचारलेला मी की घोटाळा झालाय का, कार्टलायझेशन झालंय का, सेटिंग झालंय का। त्याच्यात त्यावेळी आदल्या रात्री म्हणजे दुसऱ्या दिवशी भूमिपूजन होणार त्याच्या आदल्या रात्री मुंबई महानगरपालिकेने एक पत्रक काढून सांगितलं होतं की आम्ही ॲट पार अशी टेंडर देऊ, युनिलॅटरली देऊ, चर्चा न करता देऊ। आणि त्याच ॲट पार टेंडरमध्ये आपण साधारणपणे मुंबईचे आणि मुंबईकरांचे 450 कोटी वाचू शकलो, कारण आपल्या माध्यमातून मी जे काही मुद्दे घेत होतो ते लोकांपर्यंत पोहोचले आणि मुंबई महानगरपालिकेपर्यंत पोहोचले। साहजिक आहे आजचं एक मुंबई महानगरपालिकेचं बजेट आल्यानंतर आपले पण मनात प्रश्न असतील अनेक, आपण पण ते बजेट बघितलं असेल आणि आम्ही पण जसं दिल्लीच्या किंवा केंद्र सरकारच्या बजेटवर लक्ष ठेवून होतो तसंच ह्या बजेटवर देखील लक्ष ठेवून होतो। केंद्र सरकारचं जे बजेट आलं त्याच्यात मी प्रश्न जो सादर केला होता, राऊत साहेबांनी सादर केला, आम्ही सर्वांनीच सादर केला की जसं गुजरातला जेवढं मिळालं किंवा कर्नाटकाला जिथे आता निवडणुका होऊ घातलेल्या तिथे मिळत आहे, एका बाजूला गुजरातचे आभार मानलेले, दुसऱ्या बाजूला कर्नाटक सरकारमध्ये जिथे हे सरकार पुन्हा येईल की नाही, कदाचित येणार नाही असे जे आकडे दिसत आहेत, तिथे देखील कदाचित निवडणुकीसाठी भरमसाठ तरतूद केली होती। पण महाराष्ट्राला, मुंबईला, पुण्याला वगैरे कुठेच काही मिळालेलं नाहीये। आणि त्याच्यात अजून एक प्रश्न विचारलेला की जे 50 एअरपोर्ट, हेलिपोर्ट वगैरे होणार होते ते आमच्या पुणे एअरपोर्टचं काय। पण जसे हे सगळे प्रश्न तसं आज मुंबई महानगरपालिकेचं जे बजेट आलेलं आहे त्याच्यावर माझे काही महत्त्वाचे जे काही साधारणपणे ऑब्झर्वेशन असतील, प्रश्न असतील आणि जे आपले देखील मनात असतील ते मी आणू इच्छितो आपल्यासमोर। पहिली गोष्ट म्हणजे परवाकडे इथेच अनिल परब साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतलेली आणि त्याच्यानंतर मी देखील काल पत्र लिहिलेलं की जे नागरिकांकडून सूचना मागवलेल्या म्युनिसिपल कमिशनरनी त्या सूचना तर कुठे दिसत नाहीत, त्या कशासाठी मागवलेल्या, गेल्या कुठे हे कोणाला माहिती नाहीये। पण त्याच्यातून मी एक मुंबईकर म्हणून, नागरिक म्हणून त्यांनी एक सूचना केलेली की नवीन कुठचेही प्रोजेक्ट जाहीर करू नये, कुठचाही बिग तिकीट प्रोजेक्ट जो नवा असेल तो जाहीर करू नये, कारण हे अनैतिक ठरेल, हे घटनाबाह्य ठरेल आणि आपल्या लोकशाहीच्या आणि आपल्या संविधानाच्या विरोधात ठरेल। पहिला विजय आमचा इथेच झालेला आहे। जर आपण आजचं बजेट बघितलं असेल तर ह्या बजेटमध्ये कुठेही मोठा बिग तिकीट नवा प्रोजेक्ट नाहीये। जे काही थोडेफार छोटे मोठे प्रोजेक्ट्स पण त्यांनी जाहीर केले त्याच्यावर पण आम्ही बारकाईने अभ्यास करत आहोत आणि लवकरच त्याच्यावर जे काही कायदेशीर कारवाई करायची आहे ती करूच। कारण जसं मी सांगितलं की एका लोकशाहीमध्ये एका ऑफिसरनी राजकीय लोकांचा रोल घेऊ नये किंवा लोकप्रतिनिधींचा रोल घेऊ नये, दोघांचे रोल हे दोन वेगळे असतात। ह्याच्यात प्रशासक म्हणून काम करत असताना म्युनिसिपल कमिशनरनी लोकप्रतिनिधी स्वतःला समजू नये, स्वतःला महापौर समजू नये किंवा नगरसेवक समजू नये। सगळा जो काही अधिकार असतो त्या महानगरपालिकेत हा नगरसेवकांचा असतो, कमिटीचा असतो, महापौरांचा असतो आणि कमिटींच्या अध्यक्षांचा असतो। पण आज जर आपण बघितलं जो काही बजेट सादर झालेला आहे, जसं मी सांगितलं नवा प्रोजेक्ट कुठचा झाला नाही। कोस्टल रोड प्रोजेक्ट जो आमचा होता, आपला दवाखाना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, तो देखील आमचा प्रोजेक्ट होता। अनेक वेगळे प्रोजेक्ट जे आलेले त्याच्यात मी जे सूचना केलेली की चालू कामांना तुम्ही साधारणपणे फंडिंग जे लागणार आहे ते द्या, आस्थापनाचा जो खर्च असतो, एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट असते, मग पगार असेल, पेन्शन असेल तो द्या, पण नवा खर्च करू नका। पण जर 50,000 कोटीचं जर आज बजेट सादर जे केलं त्याच्यात जर बघितलं तर प्रश्न हाच पडतो की वर्षानुवर्ष जे प्रोजेक्ट्स काही सुरू आहेत, म्हणजे 2-3 वर्षापासून सुरू आहेत, काही 8 वर्षांपासून सुरू आहेत, काही 5 वर्षांपासून सुरू आहेत, त्यांची स्केल बघता आणि त्यांचं जे काही व्याप आहे बघता, मग हे जे बजेट होतं ते एवढे वर्ष जे 50,000 कोटीच्या खालती होतं, हा नक्की बजेट कशासाठी वाढलेलं आहे, खर्च नक्की कुठे वाढलेला आहे। जर नवीन मोठा प्रोजेक्ट नसेल तर मग खर्च नक्की वाढला कुठे, हा लोकांच्या मनात प्रश्न आलेला आहे। मला वाटतं आपल्या देखील मनात प्रश्न आला असेल आणि आपण पण ते सगळं मी पान वाचण्याचा प्रयत्न करतो या पुस्तकातून, पण अजूनही कुठे तो नवीन खर्च हे वेगळं काही दिसत नाहीये। पण कॉन्ट्रॅक्टर्सची मदत करण्यासाठी हे बजेट झालेलं आहे का, म्हणजे हे मुंबईकरांचं बजेट नसून हे वर्षा बंगल्यातून छापून आलेलं कॉन्ट्रॅक्टरचं बजेट आहे आणि मित्रांचं बजेट आहे, एका वेगळ्या मैत्रीसाठी केलेलं आहे असं ते वाटायला लागलेलं आहे। जर आपण बघाल तर साधारणपणे प्रत्येक वर्षी, आणि ह्या मी पुन्हा एकदा तुमच्या समोर घेतोय, आता बघा तिसऱ्यांदा पुन्हा बोललं म्हणजे सत्य होऊ शकते, पुन्हा सांगतो मी की वर्षानुवर्ष जे रस्त्यांचं बजेट आपण साधारणपणे 2 ते 2,500 कोटीच्या मध्ये असायचं, बरोबर ना वाईकर सर, ते यंदाकडे 6,500 कोटीवर नेलेलं आहे।
खरं तर ही घोषणा बजेटमधून यायला पाहिजे होती, पण ती आधीच आली. मुख्यमंत्र्यांनी अशीच कुठेतरी घोषणा करून टाकली. आणि ही घोषणा आल्यानंतर जेव्हा आम्ही प्रश्न विचारले, टेंडर्स जेव्हा बघितले आम्ही, मागच्या ऑगस्टमध्ये 5,000 कोटीचे टेंडर होते, ते वाढवून नंतर आता जानेवारीमध्ये 6,500 कोटीचे टेंडर केले. आणि ह्याच्यात आश्चर्याची गोष्ट हीच आहे की बरोबर 5 कॉन्ट्रॅक्टरना 5 पॅकेट, म्हणजे प्रत्येकाला 1 पाकिट, आणि सरासरी 48%च्या आसपास एवढ्या अबोव्हवर एस्केलेटेड किमतीवर मिळालं होतं. पुन्हा एकदा ह्याच्यात 6,080 कोटी जे पहिल्या ह्याच्यात दाखवलेले ते ह्याच्यात दाखवलेले आहेत. म्हणजे पहिला प्रश्न हा येतो की बीएमसी नक्की फसवते कोणाला. ह्याच्यावर व्हाईट पेपर आला पाहिजे की ही जी रस्त्याची टेंडर होती ती सगळ्या वर्क ऑर्डर निघाल्यात का, सगळ्यांना कामं मिळालीत का, सगळ्यांनी कामं घेतलीत का, जी काही कामं मागितलेली ती मंजूर झाली आहेत का, हा एक पहिला प्रश्न येतो. दुसरा प्रश्न म्हणजे 1,700 कोटी ब्युटिफिकेशनवर. वायकर साहेब, तुम्ही मला करेक्ट करा मी जर चुकीचं बोलत असेल तर, पण 1,700 कोटी हे ब्युटिफिकेशनचे जे मागच्या नगरसेवकांच्या फंडातून वळवले गेले होते, हा म्युन्सिपल कमिशनरना मुळात अधिकार आहे का की जे व्हाईट बुक मध्ये आलेले आहे, जे स्टँडिंग कमिटीने मान्य केले, जनरल बॉडीने मान्य केलेलं आहे, ते असे पैसे स्वतःहून वळवू शकतात का आणि कोणाच्या अधिकाराने केले हे लोकांना कळणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, स्कायवॉकवर साधारणपणे 75 कोटी, हे एक मला धक्काच बसलेला आहे. कारण मला आठवतं महाविकास आघाडीच्या काळामध्ये आम्ही स्कायवॉक्स कुठेही नको असं सांगितलेलं, कारण कुठच्याही शहराच्या प्लॅनिंगमध्ये स्कायवॉक्स हे घाणेरडे दिसणारा एक प्रकार आहे. स्कायवॉक कुठेही लावलं जात नाही, अत्यंत गरजेचं जिथे असतं तिथे लावलं जातो, नाहीतर स्कायवॉक कुठे लावलं जात नाही. आणि स्कायवॉक्सवर 75 कोटी म्हणजे कुठे करणार तुम्ही, कसे करणार आहात स्कायवॉक्स तुम्ही. आणि एकंदर हाच प्रश्न पुन्हा एकदा येतो की 1,700 कोटी जे खरं तर CSR फंडमधून वापरला जाऊ शकतो. वरळीमध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये जसं अनेक प्रोजेक्ट्स आम्ही CSR फंडातून केले होते, जे तिकडे आजूबाजूचे ऑफिस असतील, कंपनी असतील, ज्यांना वाटत होतं सौंदर्यीकरण व्हावं, सुशोभीकरण व्हावं, तसं मुंबईत तुम्ही CSR फंड वापरू शकता. पण हा जनतेचा पैसा कोणालाही न विचारता तुम्ही 1,700 कोटी तिथे देताय. 6,500 कोटी रस्त्यांसाठी देताय, जो 2,500 कोटीत रस्ते व्हायचे ते. 75 कोटी स्कायवॉकवर. बरं, हे प्रपोज कोण करताय? ते एका हाताने म्युन्सिपल कमिशनरच करतायत. अप्रूव्ह कोण करताय, मान्य कोण करताय? दुसऱ्या हाताने म्युन्सिपल कमिशनरच करतायत. म्हणजे जी एक साधारणपणे आतापर्यंत एवढ्या वर्षांची प्रथा होती की म्युन्सिपल कमिशनर प्रपोज करणार, ते स्टँडिंग कमिटीमध्ये चर्चा होईल, चर्चा झाल्यानंतर सगळे नगरसेवकांचं एकमत होऊन तिथे जेव्हा मान्य होतं बहुमताने, तेव्हा ते जीबीला जातं आणि मग अशा वेगळ्या वेगळ्या कमिटीजची ह्याच्यात सगळी सांगड घालून ऐकून मग ते पूर्ण बजेट मान्य होतं. ते इथे ज्या माणसांनी बजेट ज्याचा प्रस्ताव दिलेला आहे तोच माणूस, तीच व्यक्ती मंजूर करणार, हे आपले लोकशाहीत कितपत योग्य आहे. म्हणजे आपले मुंबईत आता लोकशाही राहिली की नाही, चॅनल नाही, चिंता करू नका, नाहीतर त्यांना चिंता होईल. पण लोकतंत्र राहिले की नाही, लोकशाही राहिली की नाही, हा मुळात प्रश्न राहतो. बरं, हे मी का सांगतोय सतत, कारण हे जे काही खर्चाचा जो विषय आहे, उधळपट्टीचा जो मी सांगत आहे, हा काही माझ्या मनातून नाही आलाय की काल मला स्वप्न पडलं की मुंबईचे पैसे तर संपत चाललेले आहेत आणि आता लगेच आपल्याला ह्याच्यावर बोलायचं आहे. आजचं जर तुम्ही भाषण बघितलं असेल, आजची जर तुम्ही ट्रान्स्क्रिप्ट बघितली असेल, त्या ट्रान्स्क्रिप्टमध्ये त्याच्यातून एक तुम्हाला महत्वाची 1-2 ओळी वाचून दाखवतो. हे म्युन्सिपल कमिशनर बोलतात, मी नाही, आणि हे वरच्यातून छापून आलेलं आहे, चुकून त्यांचं राहिलं असेल याच्यात. त्याच्यात लिहिलेलं आहे, वी नो वेल दॅट मुंबई सिटी इज एक्सपॅन्डिंग व्हर्टिकली अँड हॉरिझॉन्टली and there is a necessity to strengthen all civic services and infrastructural facilities more and more. It requires huge money and as of now BMC is having limited resources of revenue. As such, it is absolutely necessary for BMC to augment revenue from existing resources, to search for new resources of revenue and to observe strict control on expenditure. हे जे लिहिलेलं आहे हे म्युन्सिपल कमिशनरच्या भाषणमध्ये आलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा आज वाढीव बजेट सादर करताना, एक फुगवलेलं बजेट सादर करत असताना, हे मुंबईकरांना सांगण्यापेक्षा जिथून ह्याच्यावर आदेश आलेले आहेत वर्षा बंगल्यातून, किंवा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री असतील, त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की हा मुंबईकरांचा पैसा आहे, तो जपून वापरा. जसं गेल्या 25 वर्षात शिवसेनेने प्रत्येक पैसा मुंबईकरांचा जपून वापरला आणि मुंबईकरांच्या समोर, डोळ्यासमोर वापरलेला आहे, तसंच ह्या घटनाबाह्य सरकारने जे अनैतिक काम करत आहे, मुंबईचा पैशाचा चुराडा करत आहे, उधळपट्टी करत आहे, त्यांना हे वाचून दाखवलं पाहिजे की इट इज नेसेसरी टू ऑब्झर्व स्ट्रिक्ट कंट्रोल ऑन एक्सपेंडिचर, मुंबईकरांना नाही. आणि हे सगळं होत असताना, जसं मी सांगितलं, एका बाजूला ही सगळी उधळपट्टी सुरू आहे, दुसऱ्या बाजूला त्यांनीच सांगितलेलं आहे की कदाचित हे खर्च कमी होऊ शकतात आणि रेव्हेन्यू कमी झालेला आहे आणि खर्च कमी करण्याची गरज आहे. दुसऱ्या बाजूला अजून एक धक्कादायक प्रकार ह्याच्यात असा झालेला आहे
की ह्याच्यात लॉस जो दाखवलेला आहे तो कशासाठी दाखवला आहे. तर ह्याच्यात पुन्हा एकदा जर आपण बघाल तर पान नंबर साधारणपणे मला वाटतं 4 की 5 वर आहे. Reasons for decrease in income of property tax. When we are talking about decrease of income from property tax, we can observe two prime reasons. पहिला त्यांनी कुठचा मुद्दा दिलाय, exemption of property tax to residential user category having carpet area up to 500 square feet. हे शिवसेनेचं वचन होतं, शिवसेनेची वचनपूर्ती होती आणि शिवसेनेचा जेव्हा तिथे मुख्यमंत्री बसला उद्धव साहेब ठाकरेंच्या माध्यमातून मुंबईत आम्ही 500 स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरे होती त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स आपण संपूर्णपणे माफ केला होता. त्याच्यातून किती खर्च कमी झाला असेल किंवा किती इन्कम कमी झालं असेल, खर्च नाही इन्कम कमी झालं असेल, तर साधारणपणे 350 कोटी येणं जे होतं प्रत्येक वर्षी ते कमी झालं. म्हणजे ह्याच्यात जो एक ज्याला ब्लेम बोलतो आपण, जे कारणीभूत ठरवलेलं आहे की इन्कम का कमी झालं प्रॉपर्टी टॅक्स मधून, तर सामान्य मुंबईकरांवर जे 500 स्क्वेअर फुटापेक्षा खालच्या कमी घरात राहतात त्यांच्यावर त्यांनी ब्लेम टाकलेला आहे, त्यांच्यावर त्यांनी पूर्णपणे कारण टाकलेलं आहे की ह्यांच्यामुळे कमी झालेलं. म्हणजे तुम्ही एका बाजूला बघा, एका बाजूला सगळी जी काही उधळपट्टी सुरू आहे ती कॉन्ट्रॅक्टरसाठी सुरू आहे, बिल्डरांसाठी सुरू आहे, ह्यांच्या मैत्रीसाठी मित्रांसाठी सगळी सुरू आहे. पण दुसऱ्या बाजूला सामान्य मुंबईकराचा जर पैसा वाचत असेल, कर त्याच्यावर कमी होत असेल तर ह्यांना तिथे आपत्ती आहे. म्हणजे मूळ मुंबईकर जो सामान्य नागरिक आहे त्यांचे पैसे हातातले घ्यायचे, त्यांचे पैसे खिशातले घ्यायचे, जर तिकडून आम्ही कमी करत असू तर त्यांच्यावर पूर्ण काही जे काही कारण आहे ते दाखवायचं. पण कॉन्ट्रॅक्टर्ससाठी वाढीव पैसा दाखवायचा, कॉन्ट्रॅक्टर्ससाठी वाढीव खर्च करायचा. जरी मुंबईचे पैसा, जरी मुंबई तुम्ही कदाचित ह्याच्यातून हेतू हा असेल जो पहिला आता दिसायला लागलेला आहे की दिल्लीच्या दरवाजाच्या बाहेर मुंबईला भिकाचं कटोरं घेऊन उभं करायचं, हा या घटनाबाह्य सरकारचा हेतू आहे आणि तो आज स्पष्ट झालेला आहे. आणि म्हणून मी सांगत आहे जसं की हे सगळं नक्की का चाललेलं आहे, कशासाठी चाललेलं आहे, कसं आपण ह्याला, म्हणजे हे जे काही पूर्ण मुंबईचं आज बजेट बघितल्यानंतर मुंबईची मान झुकवायची दिल्लीसमोर, मुंबईचं स्वाभिमान पूर्ण खच्चीकरण करायचं, मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचं. आणि मग जसं इतर महानगरपालिकांची हालत झाली, मग ठाणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, तसं डेफिसिट बजेटमध्ये चालवायचं आणि प्रत्येक वेळी राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या दाराबाहेर उभं करायचं रांगेत की मुंबईला पैसा द्या, मुंबईला पैसा द्या. म्हणजे मुंबईचं स्वाभिमान मारून टाकायचं, हा सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून आज माझी मागणी हीच राहील की पहिली गोष्ट म्हणजे FD जे आहे, फिक्स्ड डिपॉझिट जे आहे, ज्याला रिझर्व्ह म्हणून बोललं जातं, त्याच्यावर या मुंबई महानगरपालिकेने व्हाईट पेपर दाखवावा की आता किती तुम्ही वापरणार आहे त्याच्यातून. आजचं जर तुम्ही टेबल बघितलं तर 1 महिन्यापासून साधारणपणे FD वर एक चर्चा सुरू आहे की FD अशीच पडली आहे, बँकेत पैसा पडलेला आहे, बँकेत पैसा पडलेला आहे, कोणी वापरत नाही, विकासासाठी वापरत नाही, अमुक नाही तमुक नाही. आज या बजेटमधून उत्तर आलेलं आहे की जे काही FD आहे ते कॅपिटल एक्सपेंडिचर आणि बाकीचं जे काही रिझर्व्ह मध्ये आपण ठेवलं, मग प्रॉव्हिडंट फंड असेल, पेन्शन फंड असेल, ग्रॅच्युटी फंड असेल, इतर काही स्पेशल फंड असतील, त्याच्यासाठी किती वापरला जातो. साधारणपणे 88,000 कोटीचा जो काही आपला रिझर्व्ह आहे तो कसा वापरला जातो, तो पैसा ह्याच्यात वर्षानुवर्ष दिसत आहे. आणि म्हणून जे आम्हाला इकॉनॉमिक्स शिकवतात की आम्हाला शिकवायला गेले की पैसा कसा वापरला जातो, त्यांनी एवढंच लक्षात ठेवावं की शिवसेना जेव्हा 1997 मध्ये मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर आली तेव्हा आपण डेफिसिट बजेटमध्ये होतो. तेव्हापासून आतापर्यंत अनेक शिवसैनिकांनी जे स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष झाले असतील, त्याच्या बाजूला माझ्या बाजूला एक बसलेले वायकर साहेब, त्यांनी 4 वर्ष तिथे स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. अनेक अशा लोकांनी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी मेहनत करून, प्लॅनिंग करून, काम करून मुंबईकरांचा पैसा वाचवलेला आहे आणि त्याचं जे काही कुठे कुठे आपण वापरलं जातो जो पैसा तो ह्याच्यात दाखवलेला आहे. उदाहरणतः आमचं एक स्वप्न होतं कोस्टल रोडचं, जो साऊथ बाउंड कोस्टल रोड आहे तो मुंबईकरांचा जो कोस्टल रोड आहे BMC बनवत आहे. उद्धव साहेबांचं स्वप्न होतं, ते स्वप्नपूर्ती लवकरच होणार आहे. त्याच्यात कुठेही कर न वाढवता आणि कुठेही टोल न लावता हे कोस्टल रोड आम्ही पूर्ण करत आहोत. त्याचं कारण एकच आहे, कारण आपण ह्या FD मध्ये त्याच्यासाठी वर्षानुवर्ष पैसे बाजूला काढून वाचून ठेवलेले. गोरेगाव मुलुंड लिंक रोड असेल, STPचे प्लांट्स असतील, अनेक असे प्रोजेक्ट्स आहेत मुंबईमध्ये जिथे आपण नवा कर न लावता आणि कुठचंही टोल न लावता मुंबईत आपण ही कामं करतो. दुसऱ्या बाजूला जर आपण बघाल तर नॉर्थ बाउंड कोस्टल रोड आहे, जे MSRDC खातं ज्यांच्याकडे आहे आता 7-7.5 वर्ष, त्यांनी उत्तर द्यावं की असं प्लॅनिंग न करता किंवा न तळता देखील 4 टोल त्याच्यावर लावलेले आहेत. आणि हा फरक आहे, म्हणजे एक उद्धव साहेबांची जी काही कार्यपद्धत होती त्याच्यात आणि आता जी घटनाबाह्य सरकार आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून जसं मी सांगितलं की FD आहे त्याच्यावर व्हाईट पेपर काढावा की पुढच्या 2-3 वर्षांमध्ये हे जे काही खर्च आणि उधळपट्टी सुरू आहे त्याच्यातून FD मधून किती पैसा कुठे वापरला जाणार आहे. दुसरं म्हणजे माझी मागणी ही राहील की जर ह्याच बजेटमध्ये बघितलं
तर साधारणपणे 7,500 कोटी एवढं देणं हे राज्य सरकार बीएमसीला लागतं. आता 7,500 कोटी, आता एवढं मजबूत सरकार आलेलं आहे की काय वरपासून खालपर्यंत डॅव्हसमध्ये तर त्यांनी आता किती 15-20 लाख कोटी डॅव्हसमधून आणलेत वाटतं 28 तास काम करून. तर त्या सरकारने 7,500 कोटी त्वरित बीएमसीला देणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे एक शब्द याच्यात गोंड शब्द असा वापरलेला आहे, इंटरनल टेम्पररी ट्रान्सफर. हे इंटरनल टेम्पररी ट्रान्सफर म्हणजे नक्की काय आहे? कुठून काढणार तुम्ही? एफडी मधून काढणार तर त्याची परतफेड कशी करणार? टेम्पररी किती वर्षांसाठी असणार, किती महिन्यांसाठी असणार? ह्या छोट्याशा घटनाबाह्य सरकार एवढंच असणार की मग वेगळं काहीतरी जेवढं मोठं असणार? हे त्यांनी वर्ल्ड बँकला पण सांगावं. पण नक्की आयटीटी म्हणजे काय, हा एक तिसरा प्रश्न राहतो. आणि म्हणून गेल्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये जे काही चालू आहे, मला वाटायचं की लीगल बँक्रप्सी सुरू आहे, मॉरल बँक्रप्सी सुरू आहे. पण आज मला कळायला लागलेलं आहे की आजपासून हे बजेट बघितल्यानंतर आपण मॉरल, लीगल आणि फायनान्शियल बँक्रप्सीच्या दृष्टिकोनातून काम सुरू केलेलं आहे ह्या घटनाबाह्य सरकारने. ती वाटचाल सुरू झाली आणि ही भीती जशी मला आहे तसं प्रत्येक मुंबईकर जो आजचं बजेट वाचेल त्याला पण आहे. दुसरीकडे जे उत्पन्नाचे नवे सोर्स आहेत ते कुठल्याही प्रकारे हे नवीन सोर्स जो आहे तो दाखवला गेला नाही. मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही सगळे पैसे येत्या काळामध्ये अशाच प्रकारे FDचे वापर करणार आहे का? तर त्या संदर्भात त्यांचं उत्तर की इथले पैसे जे आहेत ते या मोठ्या प्रोजेक्टसाठीच ठेवण्यात आलेले आहेत. तेच तर आम्ही सांगतोय आणि त्यांनीच हे उत्तर दिलेलं आहे. म्हणजे 1 महिन्यापूर्वीपासून जी एक चर्चा सुरू आहे की शिवसेनेनी एफडी एवढी मोठी बनवून ठेवली आहे मुंबई महानगरपालिकेत आणि कुठेच वापरली जात नाही, त्याचं उत्तर आहे. आणि जर हे राज्यकर्ते जे आहेत, जे घटनाबाह्य बसलेले आहेत, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी जर वाचली एफडी तर त्यांना कळेल की आम्ही मुंबईत जेव्हा मुंबईची सेवा करत होतो मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत, तेव्हा प्रत्येक पैसा हा कसा वापरला जातोय हे मुंबईकरांसमोर, आणि म्हणूनच मुंबईकरांनी आमच्यावर 25 वर्ष विश्वास ठेवलाय. पण आज जर तुम्ही बघाल तर ह्याच्यात कुठे वापरली जाते हे दिलेलं आहे, कसं कुठे कुठे एंगेज आहे हे दिलेलं आहे. पण पुढे अजून काही शब्द वापरले, जसं इंटरनल टेम्पररी ट्रान्सफर, साधारण 2.5 ते 3,500 कोटी. आता हे इंटरनल टेम्पररी ट्रान्सफर म्हणजे एफडीतून अधिक काही पैसे काढणार आहेत का? ते कुठे काढणार आहेत? आणि हे कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन नाहीये का? प्रत्येक मोठ्या प्रोजेक्टमध्ये जे आम्ही प्रोजेक्ट करत होतो ते नो एस्केलेशनला करत होतो. कोस्टल रोड नो एस्केलेशनला होतं, सगळे प्रोजेक्ट नो एस्केलेशनला होते. आता हे एस्केलेशन दाखवलेलं आहे, हे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांसाठी दाखवलेलं आहे का? हा मोठा प्रश्न राहतोच. एवढं हास्यास्पद आहे म्हणजे ह्याच्यात ते दिलेलं आहे, तर त्याची आम्ही चिरफाड नक्की करणार आहोत लवकरच. पण एअर प्युरिफायर तुम्हाला सांगायचं झालं तर एअर प्युरिफायर हा विषय सोपा आहे. हे टॉवर्स जे आहेत हे एकदम बोगस आहेत. हे मी पर्यावरण मंत्री असताना देखील माझ्याकडे पण आलेले. साधारणपणे त्यावेळी 8 ते 10 कोटीच्या खर्चाला हे टॉवर्स विकले जाणार होते. मी म्हणलो तुम्ही फुकटात देत असाल, पायलट प्रोजेक्ट लावत असाल तर ठीक आहे, पण आपल्याला आठवत असेल 2016-17 मध्ये देखील कलानगर जंक्शनला 2-3 लावलेले. मी तिथे राहतो, तिथे कुठेही हे एअर प्युरिफायर टावर, आणि ह्याचा अभ्यास मी सखोलपणे केलेला आहे, अनेक राज्यांमध्ये लागलेले आहेत, खर्च झालेला आहे. पण एअर प्युरिफायर टावर हे कुठेही उपयोगी नसतात, कारण ह्याचं उत्तर सोपं आहे. जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर सर्दीसाठी औषध नाही आहे. तुम्ही नाक शिंकरून रुमाल किती वापरता आणि त्याच्यासाठी 5 वॉशिंग मशीन अजून घ्या, असं हे उत्तर झालेलं आहे त्यांचं. म्हणजे काय काय त्यांनी दाखवलंय की जेव्हा व्हेकल्स डस्ट साफ करणार ते घेणार, कुठेतरी अजून काहीतरी करणार, एअर प्युरिफायर टावर लावणार. विषय सोपा आहे. धूळ येते कुठून? तर कॉन्ट्रॅक्टर्स कडून आणि बिल्डर्स कडून. तिथे जाण्याची यांची हिंमत नाहीये, तिथे जाण्याची हिंमत नाही. बिल्डर्सना सांगण्याची हिंमत नाहीये की तुम्ही तुमचं काम अमुक अमुक वेळेतच करू शकता, तुम्ही आरएमसी प्लांट एवढ्या ह्याच्यातच लावू शकता. तिथे जाण्याची हिंमत नाही, कारण सगळे त्यांचे मित्र बसलेले आहेत. कॉन्ट्रॅक्टर्स जे आहेत, जिथे धूळ बघता तुम्ही, तिथे देखील कुठेही एका साईटवर डस्ट कंट्रोल मेजर लागलेले नाहीत का? तर सगळे मित्र कॉन्ट्रॅक्टर घेतलेले आहेत. ही मैत्री जपण्यासाठी हा मैत्रीचा दबाव या सरकारवर आणि या महानगरपालिकेवर दिसायला लागलेला आहे. नाही, मी पंतप्रधानांवर कधी बोलत नाही, तो त्यांचा अधिकार असतो आणि ते सर्वोच्च आहेत. पण जर तुम्ही बघितलं त्याच भाषणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एफडीवर बोलत होते. पण काय झालंय, त्यांचा अभ्यास थोडा कच्चा आहे. एफडी हे कशासाठी वापरलं गेलंय हे आत्ता नाही, गेले अनेक वर्ष प्रत्येक बजेटमध्ये असतं. जसं मी सांगितलं, कोस्टल रोड असेल, GMLR असेल, STP असेल, अनेक असे प्रोजेक्ट असतात जे वर्षानुवर्ष आपण एफडी मध्ये पैसे वाचून ठेवलेले आणि प्रत्येक वर्षी जसा खर्च होतो त्याच्यात ते आपण लावत जातो.
आणि म्हणूनच मुंबईत जर तुम्ही बघाल तर कुठेही नवा कर आपण मुंबईवर लावला नाही. कोस्टल रोड टोल फ्री आहे जो महापालिकेचा आहे. MSRDCच्या ह्याला 4 टोल आहेत. तर ह्या राज्यकर्त्यांचा जे आपल्या राज्यातले राज्यकर्ते आहेत त्यांचा अभ्यास कच्चा आहे. या प्रकरणामध्ये वारंवार त्या म्हणताना त्यांनी उल्लेख केला प्रशिक्षकांचा केला आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून काही सूचना आल्या त्या आम्ही अंमलबजावणी केली. तर ते सांगितलं की आदित्य ठाकरे यांच्याकडून आमच्याकडे एक सूचना. बरोबर आहे. काल जी महत्वाची सूचना केलेली ती त्यांनी घेतली आहे की मोठे प्रोजेक्ट करून येतं. माझं नाव न घेता त्यांनी काम केलेलं आहे. पण महत्वाची गोष्ट ही आहे की ह्याच्यातून 2 पानं मिसिंग आहेत. आज त्यांच्यात माझ्याकडे आली ती पानं, मी थोड्या वेळाने आपल्याला देईन. त्याच्यात पहिला उल्लेख असा होता की मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं 8:05 आंघोळ करा, मग व्हाईट शर्ट ब्लू पॅन्ट आणि हे सूट घालून जा, नाश्त्यात हे का, हे पण त्यांनी लिहायचं विसरले. ते येईल लवकरच. पण एक तुम्हाला सांगतो, अजून एक सांगतो, जे काही सगळे प्रोजेक्ट्स, मग हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल, फायनान्शियल लिटरसी असेल, CBSE शाळा असतील, रस्त्याचे वगैरे अनेक जे जुने प्रोजेक्ट्स आहेत ते ह्याच्यात दिसलेले आहेत आणि ते आमच्या काळातले. पण एकच फरक एवढा आहे की आम्ही आमचे कधीही फोटो मोठे होर्डिंग्सवर लावले नाहीत. यावेळी जर बघितलं तर सगळीकडे ऍड कुठच्या आहेत, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. मोठ्या साहेबांचा फोटो कुठे आहे, एकदम छोटा असा दिसतोय की नाही असं आहे, पण 2 मोठे फोटो हात असे पकडताना आहेत. तर ठीक आहे, ते लोकांना दिसतं. असं एक येतो. सर, गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या वायू प्रदूषणामध्ये खूप वाढ होते आणि गेल्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री होता त्यावेळेस वातावरणीय बदलाची एक आराखडा तुम्ही बनवलेला होता, परंतु या सरकारकडनं त्याची अंमलबजावणी होत आहे आणि परिणामी मुंबईकरांच्या आरोग्यावरती परिणाम होतो. नक्कीच. आपल्याला आठवत असेल की गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पर्यावरणावर खूप काम केलं. मग मरोळचं अर्बन फॉरेस्ट असेल, आपल्या M ईस्ट मध्ये 56,000 झाडं लावली असतील, हे सगळे अर्बन फॉरेस्ट असेल, किंवा MCAP मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन तो आपण बनवला. प्रत्येक प्रदूषणाचा जे स्रोत आहे ते आपण आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्याच्यावर उपाय काय ते देखील त्या MCAP मध्ये आहे. अजूनही तुम्ही BMCच्या वेबसाईटवर गेलात तर ते MCAP तिथे आहे, ते पूर्ण डॉक्युमेंट आहे. पण ह्याच्यात काहीतरी आता नवीन भलतंच नाव दिलेलं त्याला आणि त्याच्यातून काही थोडे अंश भाग घेतलेले आहेत आणि ते चिटकवलेले ह्याच्यात. कॉपी पेस्ट आहे. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षीचं बजेट आणि ह्या वर्षीचं बजेट जर बघितलं तर 80% कॉपी पेस्ट चालू केलं ह्याच्यात. 62Tचं नुसतं नाव बदललेलं आहे. पण मूळ गोष्ट अशी आहे की आमच्यात हिंमत होती, आमच्यात धमक होती की एका बाजूला जरी आम्ही प्रीमियम कमी केले, स्टॅम्प ड्युटी कमी केली, प्रत्येक सामान्य नागरिकाचा फायदा करून दिला की जे घरं घेऊ शकतील, तरी देखील तेवढीच धाक ह्या पॉल्युटर्सवर होती. आणि बिल्डर असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, ते नीट प्लॅनिंग करून कुठे धूळ जास्ती उडणार नाही असं प्लॅनिंग करून काम करायचे. आता काय झालेलं आहे की सगळंच आपलं हे बघूनच सगळं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून प्रदूषण वाढत आहे. पण एकंदर जर आपण बघितलं तर राजकीय प्रदूषण पण गेल्या 6 महिन्यात वाढलेलं आहे आणि जोपर्यंत ते कमी होत नाही, तिकडचं धुकं कमी होत नाही, तोपर्यंत इकडचं तरी धुकं कमी होणार नाही असं मला वाटतं. आमदारांना पत्र लिहिलेले आहे, तुमच्या विभागातली जी काही कामं आहेत ती आपण पालकमंत्र्यांना सांगतोय, पालकमंत्री ती मंजूर करून घेतील असं पत्र या आधी आलं आहे का? आणि हे पत्र लिहिलं किती योग्य आहे, किती आहे? असं पत्र आधी कधीच आलं नव्हतं. मी पण पालकमंत्री राहिलेलो आहे. अर्थात पालकमंत्री आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे एक वेगळं नातं असतं आणि खूप वेगळं नातं असतं. एवढं एक महत्वाचं नातं असतं की आपण अनेक ठिकाणी बघतो, जसं मुंबईत देखील माझी जेव्हा DPC व्हायची पालकमंत्री म्हणून, मी कॉर्पोरेटर्सना, नगरसेवकांना एक वेगळा दिवस द्यायचो त्यांचं पण म्हणणं ऐकून घ्यायला. कदाचित पहिल्यांदा होत असेल असं. पण हे जरी झालं तरी आमदारांना असं पत्र येणं की BMCच्या बजेटमध्ये काही टाकायचं असेल तर पालकमंत्र्यांकडे द्या. पालकमंत्री BMCच्या बजेटमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत आणि करू नये, कारण ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आणि जसं मी सांगितलं की गेल्या 6 महिन्यामध्ये प्रशासक, आता आमच्या वेळी पण हेच होते, आता पण हेच आहेत, पण आता हुकुमशाहीचं वातावरण दिसत आहे. जसं आपल्याला आठवत असेल छत्रपती शिवाजी महाराज पार्क जे इकडे आहे, जिथे आमच्या शिवतीर्थावर दसरा मेळावाच होतं, तिथे देखील प्रशासकाकडून हुकुमशाही होत होती. आम्हाला तिथे परवानगी मिळत नव्हती. कोर्टाने त्यांना हाणून पाडलं आणि आम्हाला परवानगी दिली. ऋतुजाताई लटके त्यांचं देखील निवडणुकीवेळी तसंच सगळं राजकारण चाललेलं. म्हणजे म्युन्सिपल कमिशनरच्या ऑफिसमध्ये एवढं राजकारण सुरू झालेलं आहे आणि एवढी हुकुमशाही सुरू झालेली आहे. हे जे आहे हे नुसतं शिवसेनेबद्दल मी बोलत नाहीये, पण शिवसेना असेल, काँग्रेस असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, इतर कुठचेही पक्ष असतील, ह्यांनी ओळखून घेतलं पाहिजे की हे आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे आणि हे वेळेत रोखणं गरजेचं आहे, नाही तर लोकशाही संपून जाईल. संपूर्ण BMCचं बजेट पाहिलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक पानावर असा उल्लेख आहे की मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार. तर एवढे वर्ष शिवसेनेची सत्ता आहे, असं बजेट कधी तुम्ही पाहिलं?
कधीच नाही हो. आणि आम्ही बजेटसाठी स्वतःकडे बुके पण आणि सत्कार पण नाही करून घेतला. पण गोष्ट हीच झालेली आहे की आता हे सगळं थट्टा झालेलं आहे. एक महत्वाचं आहे, जे बजेटच्या घोषणा असतात त्या मुख्यमंत्री कधीही करतात, कुठेही करतात, काही बोलतात. म्हणजे इथे आता 200 कोटी देऊन टाका, इथे 6000 कोटी देऊन टाका, हे ठीक आहे, त्यांचा जरी अधिकार असला तरी त्यांनी मग तेवढी तरतूद राज्य सरकारकडून महापालिकेकडे दिली पाहिजे. कारण हा त्यांचा इच्छेचा पैसा नाहीये, हे त्यांची ठोक तरतूद नाहीये, ही मुंबई महानगरपालिकेचा पैसा आहे, मुंबईकरांचा पैसा आहे. अभिषेक भाई हिंदी में थोड़ा सर, हिंदी में बताइए सर, हिंदी में बताइए। बजट को लेकर आपकी क्या BMC बजट को लेकर हिंदी में बताइए। सत्यजित तांबे असं म्हणाले आहेत की मी काँग्रेस सोडलेली नाही, पण मी अपक्ष होतो, अपक्षच राहणार आहे. कारण त्या सत्यजित तांबे कुठे जाणार या संदर्भातली चर्चा जास्त होती. कारण का भाजपनं देखील सांगितलं होतं की सत्यजित तांबेंना विजयी करून आणा, वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, परंतु त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आता सर याला सोडून विशेषतः त्यांनी प्रदेश काँग्रेस प्रदेशावरती आरोप केले. बघा, तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय. आणि मी जसं नेहमी पत्रकार परिषदेत कधीतरी वेगळं बोलत नाही, ह्याचं कारण एकच आहे की आज मुंबईकरांचा पैसा आणि मुंबईचं बजेट हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून तुमचा वाईट बॉल मी सोडून देत आहे किंवा डिफेंड करत आहे. पुढच्या वेळी तो प्रश्न घेऊ नक्की. परंतु सर, संजय राऊतांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यांच्या पत्रकार परिषदेत. ज्यावेळेस त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला होता त्यावेळेस त्यांनी संजय राऊतांची सुद्धा संपर्क साधला. राऊत साहेबांचा उल्लेख दिल्लीपासून गल्लीपर्यंत होतो. तर त्यांच्याशी त्यांनी आणि म्हणून आज आम्ही विषय वळवणार नाही, कारण राऊत साहेब बायडन पण विचारतात. मी आज बोलणार नाही. विषय हा अत्यंत महत्वाचा आहे. या प्रश्नाचं उत्तर मी सकाळी देईन. हो बघा, मी फोन टॅपिंग मध्ये नाहीये, ते दुसरीकडे सर, बसतात. हिंदी में बताइए BMC बजट में जो है बजट एफडी का इस्तेमाल करने की बात कमिश्नर ने कही है। कुछ दिन पहले उद्धव जी ने एक आशंका जताई थी कि ईडी सरकार की नजर मुंबई के एफडी पर है। आपको लग रहा है कि उद्धव जी की आशंका आज सही साबित हुई? एक अच्छी बात है कि आपने वो एक्रोनिम शुरू कर दिया, ईडी सरकार यूज करना, इस्तेमाल करना, तो वो तो पॉपुलर हो गया. लेकिन एक बात जाहिर सी है कि आज जो बीएमसी का बजट पेश हुआ उसमें मेरी पहली मांग रही थी, परसों अनिल परब साहब ने भी ली थी और मैंने भी कल करी थी एक खत के द्वारे, कि जो बीएमसी का बजट हो उसमें कोई भी नया बिग टिकट प्रोजेक्ट ना हो, क्योंकि ये लोकतंत्र के खिलाफ होगा, हमारे संविधान के खिलाफ हो सकता है. जो प्रशासक होते हैं वो प्रशासक होते हैं, टेम्पररी समय के लिए होते हैं. जो लोक प्रतिनिधि होते हैं, जो जनता से चुन के आते हैं, वो काफी अलग होते हैं और उनको सारे अधिकार होते हैं. आज अगर आप देखें तो जो कि बिग टिकट प्रोजेक्ट नहीं है, तो भी इसी बजट में जो अभी तक बजट हुआ होता था, आज से कई गुना बढ़कर उन्होंने बजट सादर किया है, पेश किया है. उसमें 50,000 करोड़ का जो बजट है, अगर आप देखें तो सारे कॉस्ट जो है वो एस्केलेट करके दिए हैं. तो यही साफ तौर पे जाना जा सकता है, देखा जा सकता है कि ये जो बजट है ये आम मुंबईकर का बजट नहीं, लेकिन ये कॉन्ट्रैक्टर्स का बजट है, जो वर्षा बंगला पे उसका पब्लिशिंग हुआ, प्रिंटिंग हुआ और कॉन्ट्रैक्टर्स के हाथों से म्यूनिसिपल कमिश्नर को दिया गया है. अगर आप देखें तो रास्तों के लिए, जिस रास्तों का स्कैम मैंने आपके ही द्वारा लोगों के सामने लाया था, उसी के लिए 6,500 करोड़ दिए गए. स्काई वॉक्स जिसकी जरूरत मुंबई में नहीं है, 75 करोड़ उधर दिए गए हैं. 1700 करोड़ ब्यूटिफिकेशन, जहां CSR फंड का भी इस्तेमाल हो सकता है. यानी मुंबईकरों का जो पैसा है, मुंबई जो कर भरते हैं, वो पैसा जो है वो उनको बिना पूछे, लोक प्रतिनिधि को बिना पूछे सीधा आम तौर पे ऐसे ही खर्च हो रहा है. और अगर आप देखें तो ये खर्चा एक बार अगर आप देखें तो पूरा कॉन्ट्रैक्टर्स के पॉकेट्स में जा रहा है. लेकिन दूसरी जगह आप देखें तो इसी में लिखा है कि इसमें वी विल हैव टू ऑब्जर्व स्ट्रिक्ट कंट्रोल ऑन एक्सपेंडिचर. यानी एक बाजू में पूरी तरह पैसा जो है बिना पूछे बिना देखे खर्च हुआ जा रहा है, दूसरी तरफ यही म्युनिसिपल कमिश्नर साहब कह रहे हैं कि एक्सपेंडिचर पे एक स्ट्रिक्ट कंट्रोल होना जरूरी है. और तीसरी तरफ अगर आप देखें तो राज्य सरकार के पेंडिंग ड्यूज लगभग 7,500 करोड़ है. यानी ये सारा जो है ये मुंबई को अभी तक ये जो सरकार थी, जो घटना बाह्य है, जो असंवैधानिक सरकार है, उसमें तो मुझे लगता था कि लीगल बैंक्रप्सी है, मॉरल बैंक्रप्सी है, लेकिन आज मुंबई को वो फाइनेंशियल बैंक्रप्सी की ओर लेके जा रहे हैं. और यही हमारा डर है कि मुंबई को दिल्ली के सामने झुकाने का काम ये सरकार आज कर रही है. सर, मुंबई के वायु प्रदूषण के बारे में बताइए. मुंबई के वायु प्रदूषण, यानी मुंबई में
राजकीय प्रदूषण भी काफी बढ़ चुका है और वायु प्रदूषण भी है। मुंबई में जब मैं पर्यावरण मंत्री था महाराष्ट्र में, तो हमने मुंबई क्लाइमेट एक्शन प्लान किया था। अर्बन फॉरेस्ट हो, काफी सारे जो प्रोजेक्ट्स थे, अगर आप देखें तो आज पूरे के पूरे बंद कर दिए हैं। और जिसपे कॉन्ट्रैक्टर ड्रिवन एयर प्यूरिफायर टावर्स है कई राज्यों में लगे हुए, लेकिन उसका परिणाम क्या है या दुष्परिणाम क्या है आप जानते हैं। Sir, how much useful will be the air purified towers and which are being indicated on their expression? Air purifier towers are only useful to those who are selling it and not to anybody else. If you look at the use of air purifier towers, they are supposed to look at basically SOx, NOx, PM2 and all other elements like that. How efficient they are, how useful they are is something for all of us to study, because when I was working and serving Maharashtra as an environment and climate change minister, this proposal had come to me. But then you need to look at the source of pollution rather than air purifier towers, because wherever they have been put across the country, they have not been of much use is what I read, what I see, and scientific data shows that. This is only driven to help those who are selling these air purifier towers and not the citizens. मुंबई ब्यूटिफिकेशन के जिस तरह से सीएम और डीसीएम को फंड अलॉट किया गया है, ये फर्स्ट टाइम है कि इसके पहले भी इस तरह की चीजें हुई हैं? ये फर्स्ट टाइम है। हमने जो करा था वो अगर आप देखें तो जो प्रपोज था 800 करोड़ सबर्ब्स को, 800 करोड़ सिटी को, और ये सारा जो था डीपीसी के माध्यम से आ रहा था और बीएमसी के माध्यम से आ रहा था। लेकिन जो जनता के प्रतिनिधि है उनके माध्यम से सारी जो रिक्वेस्ट आती थी उसको एक रिस्पॉन्स था। अभी आप देखें तो परसों मैंने एक खत ये पढ़ा है उनका नोटिफिकेशन बीएमसी का कि हर दीवार पे आप एलईडी होर्डिंग लगा सकते हो, हर पोल पे एलईडी होर्डिंग लगा सकते हो, बीएसटी के बस स्टॉप पे भी एलईडी होर्डिंग लगा सकते हो। ये एक एड एजेंसी को बेनिफिट करने के लिए कहा है। कौन सी एड एजेंसी है उसका नाम मुझे आज लेना नहीं है, लेकिन जल्द से जल्द हम आपके सामने लाएंगे। आम लोगों के मेहनत के पैसे का मुद्दा हमेशा उठाते रहे। फिलहाल देश में बड़ा मुद्दा चल रहा है अडानी के माध्यम से जो बड़े मांग उठा रहे विपक्ष की, जेपीसी की जांच होनी चाहिए, लेकिन सरकार होने नहीं देती। आपका क्या कहना है? अगर इस पे भी मैं कुछ बयान दूं तो मुंबई का जो मसला है वो पीछे रह जाएगा, और इसलिए आज भी इट इज 100% इम्पोर्टेंट। लेकिन आज I agree, we will take a separate one on that, but today Mumbai's money and every cent of Mumbai's money is important. बाला साहब ठाकरे गवाह माना कि सर 52,000 crores budget, and you have also made some recommendation which has been inducted in that. How you said this, and particularly the FT. My simple recommendation to the municipal commissioner, me being a Mumbaikar, born here, brought up here, and obviously Janmabhoomi, Karmabhoomi being Mumbai, I had said that do not start any new big ticket project, because that is detrimental to our democracy, that is detrimental to the ideals of the constitution that we seek to uphold. Today if you see, there is no big ticket project. However, on every project that has been old and been going on for a few years, they have shown an escalation which was not necessary. They have shown an escalation only to benefit contractors and contractor friends of the government, which is unconstitutional, and therefore this budget is actually spending the hard-earned money of Mumbaikars to fill the pockets of contractors. Last question, sir. बाला साहब ठाकरे दवाखाना जो पहले ऊपर में होर्डिंग लगाया गया है, उसमें बड़े साहब का फोटो एकदम साफ गया। बिल्कुल, अगर आप देखें तो यही सब मुंबईकर देख रहे हैं। और ये काम किसका है, भूमि पूजन किसने किया, उद्घाटन किसने किया, ये तो अनावरण किसने किया, ये तो सब जानते हैं। मला वाटतं आज शेवट ते नंतर घेऊया ना, ते नंतर घेऊ। पोटनिवडणुकीत कोणाची पोटदुखी होणार नाही यांची जबाबदारी आमची। अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।